राष्ट्रमंडळ फ्रान्स आणि सची की मेहफिल घेऊन येत आहे मराठी रॉनदेवचा पुढचा भाग. या भागात आपण भेटणार आहोत गिरीश कुलकर्णी यांना. हॅलो गिरीश दादा, कसा आहेस? हॅलो, नमस्कार सचिन. मी मस्त. होपफुली अग- तू पण छान असशील, मजेत असशील. हो हो हो, अगदी छान आहे. तसं पाहायला गेलं तर गिरीश हं, कुलकर्णींना सगळेच जण ओळखतात. महाराष्ट्राला तर त्यांची ओळख करून द्यायची गरज नाहीये. तरी पण विहीर, वळू, देऊळ, फास्टर फेणे यांसारख्या सिनेमातून ते आपल्या समोर आलेले आहेत. दंगल, फन्ने खान यांसारखे बॉलिवूडचे सिनेमे त्यांनी केलेले आहेत आणि सॅक्रेड गेम सारख्या वेब सिरीज मधूनही ते आपल्या समोर आलेले आहेत. तर अशा विविध माध्यमातून ते आपल्या समोर कायमच येत असतात आणि आज ते इथे गप्पा मारायला आलेले आहेत. तर गिरीश दादा, तुला पहिला प्रश्न आता मी विचारतो की सध्या हे आता एक कोरोनामुळे असं गढूळ वातावरण आहे. तर हं. जेव्हा समकालीन कलांमध्ये हा काळ दाखवला जाईल किंवा याच्यावर एखादा सिनेमा बनवला जाईल, याच्यावर वेब सिरीज बनवली जातील, तर त्या काळामध्ये हा म्हणजे त्या सिनेमांमध्ये हा काळ कसा दाखवला जाईल याकडे तू कसं बघतोस? मोठा मजेशीर प्रश्न आहे. याबद्दल जरा थोडं विस्तृत उत्तर द्यायचं म्हटलं तर, एकूणच भारतीय कलांच्या बाबतीमध्ये आम्हा भारतीय कलाकारांना किंवा भारतीय माणसांना असा कुठला जीव घेणा, पार आयुष्य हादरवून टाकणारा असा अनुभव आमच्या गाठीशी नाही. जसा की दुसरं महायुद्ध वगैरे. त्यामुळे युरोपियन कला किंवा ह्या जास्त श्रेष्ठ आणि सगळ्या बहुआयामी वगैरे अशा समजल्या जाणं आणि भारतीय कलांमध्ये ते एक वैगुण्य दिसणं असं एक होत होतं. परंतु थँक्स टू करोना की आता आपण सगळ्या जगाबरोबर आलेलो आहोत आणि हा जो काही एक अनवट काळ आहे, हा जो एक अलौकिक काळ आहे, हा जो न पाहिलेला भूतो न भविष्यती असा काळ आहे, तर तो आम्ही आम्ही सगळ्यांनी आता पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. मला असं वाटतं की काळ कसा दिसेल कलांमध्ये याहीपेक्षा सुद्धा त्या काळानं माणसाचं काय केलेलं आहे, म्हणजे माणसाच्या समजुतीचं काय केलं, माणसाच्या जीवन इच्छेचं काय केलं, माणसाच्या आशा निराशेचं काय केलं, माणसाच्या स्वप्नांचं काय केलं, या सगळ्याबद्दलचे चिंतन कलाकारांच्या ठायी वेगवेगळ्या पद्धतीवर, पातळीवर होत असेल, पद्धतीने आणि पातळीवर. तर त्यातनं ते आकलन, ह्या काळाचं आकलन कलेमध्ये प्रतिबिंबित होईल. आणि फार म्हणजे उत्सुक आहे मी पण, की काय नेमकं ह्याच्यामध्ये हाताशी लागलेलं आहे. म्हणजे ह्या संदर्भात मी सुद्धा जे काही लिखाण सध्या करतो आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळंच गवसल्यासारखं वाटतं आहे, साडतं आहे किंवा एक तुटकपणा आहे. ते सांधून कसं घ्यायचं कळत नाहीये, वगैरे, वगैरे. तर जसं एक छान स्फुल्लिंग आहे या काळामध्ये, की खूप प्रश्न पाडतो आहे हा काळ आणि चांगले प्रश्न पडणं, अशा पद्धतीचे अगदी मूलगामी प्रश्न पडणं, ही कलेला एक चांगली सुपीक भूमी असते. त्यामुळे तिथे कला जास्ती प्रसवते. पण त्याचबरोबर दुसरं असंही आहे, की हा काळ अनेक काय म्हणूया विखंडन किंवा एक फ्रॅगमेंट्स तयार करतोय मनामध्ये. एक सलगता नाहीये त्याच्यामध्ये विचारामध्ये स्वतःचेच विचार नेमके कळत नाहीत, आकळत नाहीयेत. त्याच्यात नेमकी स्पष्टता नाही, वगैरे, वगैरे. असे काही चॅलेंजेस पण आहेत. आणि त्यामुळे ह्यातनं नेमकी माणसं आता काय पद्धतीची पुस्तकं लिहितील, काय कथा लिहितील, का कुठलं काव्य प्रसवेल किंवा कुठला चित्रपट हाताशी लागेल, हे अगदी औत्सुक्याचं असेल. कारण या काळाने वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळे अनुभव दिलेत. जरी काळ सर्वसामायिक असला तरी. म्हणजे उदाहरणार्थ काही लोकं जी घरातच बसून आहेत त्यांच्यासाठी एक वेगळंच विश्व या काळानं उभं केलं. आणि दुसऱ्या बाजूनी जी लोकं बाहेर सतत रोज मृत्यूची टांगती तलवार घेऊन काम जी करत होती माणसं. मग पोलीस असतील, डॉक्टर असतील, प्रशासनातली लोकं असतील आणि इतरही कोणी असतील, समाज कार्यकर्ते. तर त्या सगळ्या मंडळींना वेगवेगळे नाना तऱ्हेचे हे अनुभव नक्कीच आलेले असतील. आता त्यातलं कोणी अ, जर काही एक्सप्रेशन मांडेल वेगवेगळ्या पद्धतीने, तर त्यातनं काहीतरी गंमतशीर हाताशी लागू शकतं. आणि त्यामुळे एकंदरीतच सध्या आपण जे पाहतो आहोत, की एकूणच सगळं जग प्रचंड मोठ्या प्रश्नांकित करून टाकलं या कोरोनाने. एका बाजूला कारण तुम्ही जर पाहिलत, तर कोरोना पूर्वीचा नजीकचा काळ काय होता? तर तिथे काय होत होतं? तर जगभरामध्ये ती आपली छोटी स्वीडिश मुलगी ती ग्रेटा थुनबर्ग, ती जगाला ओरडून सांगत होती, की "बाबा निसर्ग खूपच कोपलाय बरं का. आता सगळं थांबवा बरं तुमचं आणि ते उद्या वगैरे नव्हे, आज थांबवा, आत्ता थांबवा. कारण तुम्ही आमचा भविष्यकाळ पूर्णतः त्याची वाताहत करत आहात." परंतु जगात ती तिची हेटाळणी केली किंवा लहान मुलांनी तिला खूप चांगला प्रतिसाद दिला जगभरात. परंतु मोठ्या माणसांनी मात्र तिची हेटाळणी केली. जी शिकली सवरलेली शहाणी माणसं होती, त्यांनी हेटाळणी केली.
जे तंत्रज्ञानातले जे काही पुढचे अग्रेसर असलेले लोक होते, तर ते असं म्हणले की नाही नाही, हा जो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट वगैरे आहे, तो आम्ही असं तंत्रज्ञान विकसित सध्या करतो आहोत की 5 वर्षात त्याचे इफेक्ट सगळे नलिफाय करून टाकू वगैरे वगैरे. आणि आम्ही एका आमच्या कैफात होतो, मनुष्यजात. आम्हाला असं वाटत होतं की शास्त्राच्या द्वारे आम्ही आता गवसणी घातली इथल्या अंतिम सत्याला. हम्म. माणूस आम्ही अमर करणार, आम्ही मंगळावर जाणार, आम्ही बिना चालकाची कार चालवणार आणि वगैरे वगैरे. आणि काय म्हणूया, आम्ही यंत्रमानवाला भावना देणार फॉर दॅट मॅटर. अशा पद्धतीच्या काहीतरी कल्पना आम्ही करू लागलो होतो. जग सगळं त्या पद्धतीचं तिकडे चाललं होतं. तंत्रज्ञान अनेक अचाट आणि एरवी अशक्य वाटलेल्या गोष्टी ह्या अगदी सहज आवाक्यात आणून पुढ्यात टाकत होतं. असा हा काळ होता. आता या सगळ्या काळाला एक पूर्णविराम दिला गेला अचानकपणे. तो निसर्गाकडनं दिला गेला आणि आम्ही कुठे गेलो? तर आम्ही परत साधारणपणे कसं म्हणूया, एक भारतीय परिप्रेक्ष्यात बोलायचं झालं तर एकत्र कुटुंब व्यवस्थेचं आमचं जे आमचा जो काळ होता, म्हणजे ग्लोबलायझेशनच्या पूर्वीचा, मुक्त आर्थिक धोरणाच्या पूर्वीचा काळ. तर त्या काळामध्ये आम्हाला परत त्यांनी लोटलं आणि मग तिथे आम्हाला अचानक त्या जुन्या मूल्यांची आठवण यायला लागली. आमचे आमचे जुने व्यवहार, समाज रीती आमच्या या सगळ्या आठवायला लागल्या आणि मग जाणवायला लागलं की अरे त्याच्यामध्ये गंमत होती. त्याचा उपयोग होत होता. कदाचित ह्या संकटाला मात देण्यासाठी पण त्याचा उपयोग आहे वगैरे, वगैरे. तर मला असं वाटतं की त्यामुळे आता या काळामध्ये अजूनही जगत असताना भविष्याची आम्ही काय कल्पना करतो आहोत? तर थोडक्यात आम्हाला कुठला भविष्यकाळ हवाय? तर किमान पक्षी आमचा नजीकचा भूतकाळ तरी भविष्य म्हणून येऊ देवावा, अशी आमची आत्ताची अपेक्षा आहे. की बाबा गेला बाजार फार काही बाकी नको. मागे जे होतं मार्च पूर्वी तेवढं जरी मिळालं पुढे तरी भले बहाद्दर. पण हा आशावाद आहे फक्त. म्हणजे याबद्दलचं कुठलंच ठोस कारण आपण चर्चाही बरोबरीने ऐकतो आहोत की बुवा माणसं फक्त आम्हालाच औषध द्या, त्यासाठी आम्ही पैसे देतो कारण आमच्याकडे पैसे आहेत. औषध झालं तर आम्हालाच द्या वगैरे. ही माणसाची अरेरावी, खुमखुमी ही अजून चालू असलेली दिसूनच येते. किंवा काही जगाचे नेते काहीतरी त्याच्याबद्दल बाष्कळ बोलतायत अँड सो ऑन सो फोर्थ. तर सांगायचं कारण म्हणजे ह्याची नेमकी उपरती कुठल्या-कुठल्या अंगानं व्हायला हवी? म्हणजे माणसांमधले जे संशोधक आहेत त्यांना व्हायला हवी? का माणसांमधले राजकीय पुढारी आहेत त्यांना व्हायला हवी? का माणसांमधले समाज चळवळी बांधणारे लोक जे आहेत त्यांना व्हायला हवी? अ, का माणसातल्या शिक्षकांना व्हायला हवी? तर ही सगळ्यांनाच व्हायला हवी, असं मला वाटतं. आणि ती काय-काय पद्धतीने आणि काय मॅग्निट्यूडनी, काय प्रमाणात होते, हा मोठा औत्सुक्याचा विषय आहे. त्यामुळे मी उत्सुक आहे ते सगळं बघायला. येस, येस. तेच म्हणजे प्रत्येक काळ कसाही असला तरी तो माणसाला काहीतरी शिकवून जातोच. कायमच त्यांनी अर्थात. अ, तुम्हाला एक दिशा दिलेली आहे वेगळी. तर आता तू ग्रेटाचं नाव घेतलंस, की ती एक तरुण पिढीची असून तिने काही गोष्टी सांगितल्या आणि त्या पुढच्या पिढीने ऐकल्या नाहीत. तर एकूण कलेकडे बघितलं तर कला कायमच रेबेल अशीच राहिलेली आहे. म्हणजे टॉर्च बेरर, अर्थात. नवीन मुद्दे मांडणं किंवा प्रस्थापितांना धक्के देणं हेच काम कलेने कायम केलेलं आहे. तर आता पुढच्या काळामध्ये कला अशा पद्धतीने या काळाबद्दलच रिस्पॉन्स कसा देईल किंवा एक दिशादर्शक जगाला किंवा मानवालाच एक दिशादर्शक त्याच्यामध्ये कसं घेऊन जाता येईल. तर त्यासाठी वेब सिरीज सारखं माध्यम आहे किंवा चित्रपट आहेत, नाटक आहे. तर यातून ती एक्सप्रेशन्स कशी असतील किंवा काय सांगशील याच्याबद्दल? तर एक्सप्रेशन काय असेल याबद्दल मी तुला म्हटल्यासारखी की मलाही उत्सुकता आहे. त्या नावेत मी बसलेलो आहे. मला माहिती नाही की आता मी नेमकं काय पद्धतीने माझं लिखाणही चालू आहे. तर काय पद्धतीचं मी नेमकं बाहेर काढीन आणि कारण काय आहे, तू म्हणलास तसं माध्यम हे दुय्यम आहे. माध्यमं खूप काय वेगवेगळी असतील. मेथड महत्वाची आहे. म्हणजे काय म्हणूया, पद्धत महत्वाची आहे. तू काय पद्धतीने सांगतो आणि ते किती परिणामकारकता त्याच्यावर ठरते, की ते जगाला पटेल अथवा न पटेल अथवा वेगळी विचार किंवा दिशा देईल अथवा न देईल, हे त्यावर ठरेल, की तुम्ही काय पद्धतीने मांडता. म्हणून एका परीने वेगवेगळ्या शैली किंवा फॉर्म्स ज्याला म्हणतात, तशा शैली कदाचित विकसित होतील किंवा माणसं नवीन शैलींमध्ये काहीतरी बोलू लागतील. काही म्हणजे आत्ता जे संवादाचं स्वरूप आहे एका परीने, ते खूप विखंडित आहे आणि ते बऱ्याचदा तुझ्या लक्षात येतं, की एक 5-7 वर्ष वयामध्ये फरक जरी असेल, तरी सुद्धा एकमेकांची भाषा परस्परांना कळत नाही.
हो. वयांमध्ये 5-7 वर्षाची अंतर जरी असली तरी. आणि मग ते कुठपर्यंत कळत नाही, तर पार अगदी खाण्यापिण्याच्या संज्ञांपासून ते कार्टून कॅरेक्टर्स पासून ते सिनेमांची ॲब्रिव्हिएशन्स, हं. सिनेमांच्या नावांची ॲब्रिव्हिएशन्स पासून कुठल्याच गोष्टीमध्ये. आणि त्यामुळे काय होतं, की सातत्याने ती जनरेशन गॅप अगदी छोटी-छोटीच होत चालली आहे एका परीने. म्हणजे छोटी-छोटी इन द सेन्स, की अगदी पटापट ती गॅप पडत चाललेली आहे. हं, हं. अ, आणि त्यामुळे संवाद विखंडित होतोय. मग हा संवाद अशाच पद्धतीने मांडून आम्ही काही जगापुढे आणणार आहोत का? तर फॉर्म किंवा शैलीचा विचार करताना अशा ह्या अंगाने पण काही विचार होऊन काही मांडलं जाईल का? अशी एक उत्सुकता आहे. पण आता नेमकं असं भाकीत नाही करता येत. हे कारण आत्ता आम्ही जगतो आहोत. हं, हं. एका परीने ह्याचं नेमकं आकलन हा काळ संपल्यानंतरच काही काळाने होईल, असंही वाटतं. म्हणजे दूरस्थपणाने पण या अनुभवाकडे पाहावं लागेल. आता आम्ही त्या अगदी त्याच्यामध्ये गळ्यापर्यंत म्हणजे रुतलेलो आहोत. हं, हं. आणि ह्यातनं मग बाहेर पडून एकदा पुनरावलोकन ह्याचं करावं लागेल. आणि मग काहीतरी निश्चितपणाने एक्सप्रेशन तुम्हाला सापडेल. आणि त्याबद्दल थोडीशी वाट बघावी लागेल. म्हणजे ते थोडंसं संयमाने आणि धीराने घ्यायचं काम. अगदी, अगदी. तर आता हे खरंच वेगवेगळ्या फॉर्म्समधून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येईलच. पण आता एक बघायला झालं तर नाटक किंवा सिनेमा या गोष्टी नाट्यगृहात किंवा सिनेमागृहात जाऊन बघणं तितकंसं सोपं राहिलेलं नाहीये. तर अशा वेळेला वेब सीरीज किंवा नेटच्या माध्यमातून कलाकार किंवा कला ही जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचेल असं वाटतं का? किंवा एक कला क्षेत्रामध्ये हा बदल अपेक्षित आहे का? मला काय वाटतं, की कलेची आविष्करणं निश्चितपणाने जास्ती लोकांपर्यंत पोहोचतील. हं, हं. कला लोकांपर्यंत पोहोचेल का नाही मला शंकाच वाटते. म्हणजे त्याकरता म्हणून सघन आस्वादक मन तयार करावं लागेल. अ, त्या पद्धतीचं शिक्षण आम्हाला घ्यावं लागेल. तर आम्हाला आमच्यापर्यंत कला पोहोचेल. हं, अ, हं. अन्यथा त्याच्या नावाने केलेली आविष्करणं पोहोचतील. म्हणजे आणि त्यामुळे तुम्हाला आता लक्षात येईल, की विपुल साधनं झाल्यामुळे एक्सप्रेशन्स किंवा अभिव्यक्ती पण वैपुल्यानी आहे. तर हं. त्याचं वैपुल्य एवढं आहे, की आता त्याच्यामध्ये आम्हाला निवडताच येत नाही, की काय नक्की चांगलं आहे आणि काय नक्की वाईट. आणि त्यामुळे दर्जाचा लय झालेला आहे. हां. दर्जा नावाची जी गोष्ट होती, गुणवत्ता नावाची गोष्ट होती, त्याचा लय झालेला आहे. त्यामुळे आमच्याकडे कसवालाच कला म्हणायची पण एक रीत पडायला लागलेली आहे. म्हणजे कोणीतरी उत्तम समूह येतो आणि तो इतका भन्नाट कसरती करत नाचतो, की आवासून तुम्ही पाहत राहतात प्रेक्षक. पण ती कला आहे का? असा प्रश्न तिथे विचारायला हवा. खरं तर त्या अ, अत्यंत सरावातनं बांधलेलं ते एक कसब आहे. हं. अ, असं म्हणता येईल. तर ह्या अर्थानं सुद्धा, की नेमकी कसबं काय? किंवा एखादा हुबहू एखाद्या थोर गायकासारखं गाऊन दाखवतो माणूस किंवा दाखवते बाई. तर मग ती कला आहे का? तर ते कलेचं आविष्करण आहे, नक्कीच आहे. परंतु त्याच्यामध्ये कला येण्यासाठी त्या कलाकाराचा स्वयंविचार, त्याचा जीवनानुभव हा प्रतिबिंबित व्हावा लागेल आणि मगच आम्हाला म्हणता येईल, की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी नवसृजन आहे, ह्याच्यामध्ये कला आहे. तर नवनिर्मिती हे मला असं वाटतं, की कलेचं एक मोठं व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि ते त्याच्यामध्ये असायलाच हवं, की काहीतरी नवं म्हणण्याची आस, ऊर्जा, उर्मी आणि ते पार पाडण्याची ऊर्जा, असं हे सगळं कला तुम्हाला देते. आता त्या नेमक्या किती आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. कारण बऱ्याचशा तू म्हणतोस त्याप्रमाणे आता जे वैपुल्य अभिव्यक्तीचं जे झालेलं आहे समाज माध्यमं आणि इतर माध्यमांच्या मदतीनं, त्यामध्ये एकंदरीत लक्षात असं येतं, की ते खूप प्रतिक्रियात्मक जास्त आहे. मग हो. तू केलंस म्हणून मी करतोय. हां, आणि त्याच्यापेक्षा तर मी भारीच करीन किंवा मग मला तुझ्यावरनं कल्पना सुचतेय. "अरे, सचिननी स्वयंपाक केला का? मी करतो." मग लोकं स्वयंपाकच करतायत अथवा भांडी रंगवतायत किंवा जे काय करायचं ते करतात. तर असं न होता मला काहीतरी सांगायचंय. हं. मला संवाद साधायचा आहे, जो माझ्या आतमध्ये थांबवता येत नाही मला. ती प्रबळ उर्मी आहे. तेव्हा मग मी काहीतरी लिहायला बसतो आणि ते जगापुढे मांडतो. तिथपर्यंत माझ्या आतमध्ये ते शिजवू देण्या इतपत माझ्यात संयम आता उरलाच नाहीये. म अ, बहु बहुतांश ठिकाणी किंवा बहुशः. आणि त्यामुळे कलाकार या काळामध्ये कलाकार खऱ्या अर्थानं कलाकार असणं, राहणं, होणं ही मोठी दुरापस्त गोष्ट किंवा अवघड गोष्ट बनलेली. त्यामुळे जे गांभीर्यानं त्याचा अभ्यास करून आपल्या जगण्याकडे खूप चांगल्या पणाने पाहू ज्यांना शकता येईल, ती मंडळी काहीतरी वेगळं करतील आणि तशी मंडळी सातत्याने कुठल्याही काळामध्ये ही कमीच असतात.
तर त्यांचा शोधच घ्यावा लागतो. त्यामुळे तू म्हणतोस त्याचा हा व्यत्यास आहे, की एका परीने माध्यम काही अगदी ठोसं म्हणलं तरी सुद्धा ते खूप दूरपर्यंत घेऊन जातायत. म्हणजे कुठलाही व्हिडिओ व्हायरल करतायत. पण त्याचबरोबर जे अगदी कलाकार म्हणून जे आहेत, ते मात्र छुपेच आहेत. ते अवचित तुम्हाला कुठेतरी, कुठल्यातरी एका प्रवासात, कुठल्यातरी एका वळणावर, कधीतरी एखाद्या मैफलीत अचानक ते गवसणार आहेत. त्यामुळे कारण त्याच्या ठायी आस ही फार लोकांहून करण्याची नसते. अगदी जो जातिवंत कलाकार ज्याला म्हणूया, त्याला काही लोकांहून करायचा नसतो. त्याला लोकांपुरती मांडायचं असतं. त्याच्यातनं तुम्ही किती घ्याल, तुम्हाला काय रुचेल, न रुचेल हा विषयच नसतो. त्याला आतून काहीतरी एक आलेलं आहे आणि ते खूप प्रामाणिकपणे, अत्यंत निर्व्याजतेने आणि तरीही काय म्हणूया संपूर्ण ऊर्जेने तो मांडत असतो. म्हणजे उदाहरणार्थ ज्ञानेश्वरांना आतून असं जे काही त्यांच्या जीवनानुभवाकडे पाहता वाटलं आणि त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आता त्यांनी हे नाही तपासत बसले ते, की बाबा तुम्हाला काय वाटेल, तुम्हाला अवघड जाईल का, तुम्हाला त्याचे अर्थ लागतील का, किंवा त्याच्या 4 पिढ्या तुमच्या अर्थ लावण्यात जातील का, वगैरे वगैरे. सो इट्स फॉर पीपल टू इंटरप्रिट अँड त्याचे अर्थ लावणं ही प्रक्रिया इतरांवर सोडून द्यावी. कलाकाराचा तो काही भाग नाही, ती त्याची जबाबदारीही नव्हे. त्याच्या ठायी जो अर्थप्रकटन जे झालेलं आहे, त्याची अभिव्यक्ती तो जितक्या नवतेने करेल, तेवढं तेवढं त्याच्या कलेचं मोल, तेवढी त्याची कला टिकून राहील. तर अशा अर्थाचे कलाकार हे हिडनच असतील, ते कमीच राहतील संख्येने आणि त्यांना शोधतच जावं लागेल. खऱ्या रसिकाला, खऱ्या आस्वादकाला त्याच्या शोधात जावं लागेल आणि मग ते हाताशी लागेल, गवसेल. अ, तर मला वाटतं हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. येस, येस. तर आत्ता तू जसं म्हणालास, की एक कलाकार आहे आणि खरंच एक सच्चा कलाकार आहे आणि यामध्ये जसा फरक आहे, तसा ऑडियन्समध्येही फरक आहे. म्हणजे काही लोकांना नाही, नाही. कलाकार आणि सच्चा कलाकार असा मी फरक करतच नाही. मी म्हणतो, की अ, कसब काही हां, कसबं असतात माणसांकडे. म्हणजे उदाहरणार्थ आता मला एक बरं गाता येतं समजा हां, धरून चाला. पण म्हणून मी काही मला म्हणजे गायन कला येते असं म्हणणं, हे फार म्हणजे धाडसाचं आणि विपर्यासाचं विधान आहे. असं करता नाही येणार. पण आम्ही सरसकट ते करतो. कारण तशी जनरीत आहे. हं, पण कला कोणाला म्हणावं? अभिषेकी बुवांना कलाकार म्हणावं. किशोरीताईंना कलाकार म्हणावं, नाही का? की ते नवीन काहीतरी मांडलं, त्या संगीताचा सखोल अभ्यास केला आणि पहिलं शास्त्र त्याचं अभ्यासलं आणि मग काहीतरी नवं मांडलं. तर मग किंवा एखादा नवा संगीतकार तो नवं काहीतरी शोधून त्याचं एक वेगळं स्वरूप तुमच्यापुढे ठेवतो. म्हणजे आता काय तरुण माणसांमधले म्हणायचे झालं तर आजच्या काळात अ, अ, अजय अतुल हं. सारखी मंडळी असतील, की त्यांनी आपल्या मराठी लोकसंगीताचा वापर करीत जसं हृदयनाथ मंगेशकरांनी काही काळापूर्वी संगीत मांडलं होतं, तसं संगीत एक नवं मांडलं. बरं. आणि म्हणजे त्याला लोकाश्रय मिळाला तो भाग वेगळा, पण काही त्यातलं अनवट त्यांनी नवं सौंदर्य काढायचा प्रयत्न केला. तर तशा अर्थानं कलेमध्ये शोध घेणारी माणसं हं, हं. ही हीच कलाकार, ह्यांनाच कलाकार म्हणता येतं. बाकी सगळ्या लोकांना कलाकार आम्ही म्हणतो कारण तशी जनरिती आहे. पण ते काही खरं नव्हे. ते तर आहेच. म्हणजे कलाकार म्हणून लोकांचा ॲक्सेप्टन्स किती आहे ह्याच्यानुसार तो किती चांगला कलाकार आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. तर हो. ह्याच्यावर पण ते ते पूर्णतः चूक आहे. म्हणजे हं, हं. लोकाश्रय किंवा लोकप्रियता हा येस. कलेच्या गुणवत्तेचा निकष असूच शकत नाही. किंबहुना तुम्ही कधीही पहा जे म्हणून थोर गणले गेले कलाकार, त्यांना त्यांच्या कालीन जनतेने किंवा अपेक्षा झालेली आहे. रसिकांनी उपेक्षाच वाटायला आली आहे कायम. आणि कालांतराने, पिढ्यानंतर हं, हं. मग त्याचं मोल कळतं. मग कारण ते तेवढं पुढचं असतं. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी काय म्हणूया, पुढे जाणारं असं तत्व असतं आणि त्यामुळे ते लगेच त्या वेळेस कळत नाही आणि ते दुर्बोध पण राहतं. बरोबर. तर अशा पद्धतीचं हे जेव्हा मत मांडलं जातं किंवा या पद्धतीचं हे काही ती लोक पॉप्युलर ओपिनियनच्या अगेन्स्ट जेव्हा असं मत मांडलं जातं, तर या मताकडे बघणारा ऑडियन्स किंवा हे समजून घेणारी लोकं पण कमी आहेत. तर अशा पद्धतीने एक ऑडियन्स बद्दल बोलायचं झालं तर एक मास पब्लिक्स किंवा एक क्लास किंवा फेस्टिव्हल मूव्हीजला जाणारं एक पब्लिक असं 2 ऑडियन्समध्ये 1-2 वेगळे भाग आहेत असं वाटतं का? की काही लोकं याला मान देतात आणि काही एक छोटासा लिमिटेड भाग आहे जो खरंच त्या फेस्टिव्हल मूव्हीज किंवा ज्या मूव्हीजमध्ये असे कलाकार असतात, असे मुद्दे नवीन काही मांडलं जातं, त्यांच्याकडे जात असतात.
तर हा बदल एक ऑडियन्स किंवा हा फरक एक ऑडियन्स म्हणूनही बघायला मिळतो का? हो, हो. अगदीच, अगदीच. पण जसे जातिवंत कलाकार कमी आहेत किंवा हं, कमी असतात, तसे जातिवंत रसिक अथवा प्रेक्षक किंवा आस्वादक हे कमीच असतात. आणि कारण त्याच्यासाठी पण अभ्यास लागतो. अ, समजून घ्यावं लागतं. तुम्ही जर अभिषेकींच्या मैफिलीमध्ये बसणार असाल आणि ते जर नवा एखादा अनवट राग पेश करणार असतील, तर तुम्हाला ते जर त्यातलं सौंदर्य कळणारच नसेल, तर अवघड आहे. आणि ते कधी कळेल, जर तुम्हाला त्याचा काही या शास्त्राचा, त्या कलेचा अभ्यास असेल तुमचा, त्याचं व्याकरण तुम्हालाही ठाऊक असेल, तर हं, त्यांना कळेल की बाबा अमुक-अमुक मींड घेतली अथवा इथे काहीतरी हरकत घेतली किंवा जे काय सौंदर्य त्याच्यामध्ये त्यांनी केलं असेल ते, अलंकरण केलं असेल ते. तर हे समजून घ्यायला म्हणजे प्रेक्षकाला सुद्धा स्वतःची गुणवत्ता सातत्याने वृद्धिंगत करत राहावी लागते, जोपासावी लागते, हं. तिचा अभ्यास करावा लागतो, त्याचा सराव पण करावा लागतो. तर हे तत्व फार कमी प्रेक्षकांना मान्य असतं किंवा तसं काही कोणी आचरणात आणत नाही. किंवा आपल्याकडे सरसकट मी तुला सांगू का, की विरंगुळा आणि मनोरंजन या 2 शब्दांमध्ये फार गोंधळ आहे. आम्ही सतत विरंगुळ्याची मागणी करतो. आम्हाला विरंगुळा हवा असतो. मग विरंगुळ्यामध्ये काही तुमचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन त्या अर्थाने नकोच असतं. म्हणजे तुम्ही तिथे पूर्णतः त्याच्यामध्ये गुंतवले गेलेले नसलात तरी चालू शकतं. तुमच्या मनाला एक विसावा आणि एक विरंगुळा अ, त्याचा भावार्थ आणि शब्दार्थ एकच आहे. तर अ, ते वेगळं आणि मनोरंजन वेगळं. कलेमध्ये मनोरंजन करण्याची आता मनोरंजनामध्ये जरा थोडीशी खोली आहे त्याला. मनाचं रंजन करण्याची पात्रता आणि मन आपलं काय-काय पद्धतीने काय अपेक्षा करतं खरं तर आणि काय-काय पद्धतीने त्याचं अं, त्याची पूर्ती, त्याच्या अपेक्षांची पूर्ती होऊ शकते. हं, आणि हं. मग त्यातनंच हे रंजन त्या मनाचं घडतं. म्हणजे त्याला काही प्रश्नही पडणं अपेक्षित असतं. काही त्याला नवी प्रमेय त्याच्यापुढे येणं अपेक्षित असतं. असं आपलं मन खूप काय-काय मागत असतं. पण आम्ही आमचं नीट ऐकत नाही. तर ते लोकच काय दुसरंच ऐकणार. त्यामुळे आम्ही आमच्या अपेक्षा पण इतक्या सुबक आणि साध्या करून ठेवलेल्या आहेत ना, हां, म्हणजे 2 तास डोकं बाजूला ठेवून मस्त मज्जा आली पाहिजे वगैरे. असं आम्ही आम्हालाच इतक्या खालच्या स्तरावर घेऊन येतो. मग समोरचा माणूस अजून खाली देणार आहे. हं. तुम्ही हे लक्षातच घ्या, की जेव्हा ग्राहक मुळातच अपेक्षा कमी काहीतरी करतो, तर त्याला काही फार गुणवत्तेचं द्यायची गरजच नाही पडत उत्पादकाला. त्यामुळे तो अजूनच खालच्या दर्जाचं काहीतरी देतो. तर हा हा थोडासा प्रश्न आपल्या एकंदरीत कलेच्या व्यवहारामध्ये खूप दिसून येतो. हं, हं. पण प्रेक्षक जिथे म्हणून तू जे याचं त्याचं वर्गीकरण करायचा प्रयत्न केला, की जे एका परीने व्यावहारिक आहे खूप, हो. की फेस्टिव्हलचा प्रेक्षक आणि मासेस वगैरे असं. हं, अ, तिकीट बारीवरचा प्रेक्षक एका परीने असा. तर चित्रपटाच्या बाबतीमध्ये का बरं चा प्रेक्षक मग तो गिनाचुना असतो, पण ते जातात त्या फेस्टिव्हलला. ते पैसे खर्च करतात, ते वेळ काढतात आणि मग ते चित्रपट ते पाहतात. कारण चित्रपट ही जी काही व्यामिश्र कला आहे, तर त्या कलेचं आस्वादन कसं करायचं हे त्यांचं ठरलेलं असतं किंवा त्यांनी शिकलेलं असतं किंवा त्याचा काहीतरी एक पूर्वपीठिका त्यांच्यापाशी तयार असते, अभ्यास असतो. आणि मग त्याची पूर्ती करणाऱ्या गोष्टी कुठे मिळतील बुवा? म्हणून ते फेस्टिव्हलमध्ये जातात. तिकीट बारीवर त्याचं काही होत नाही, असं त्यांना ठाऊक असतं. अ, आणि दुसरं असं आहे, कला काय पद्धतीने आणि काय वातावरणामध्ये तिचा उपभोग घ्यायचा किंवा अ, तिचा आस्वाद घ्यायचा, हेही खूप महत्वाचं आहे. तर त्यामुळे खऱ्या सच्च्या आस्वादकांना त्याचीही फार आस असते, की यथायोग्य वातावरणातच मी त्या कलेचा आस्वाद घेईन. मी उगाच कुठेतरी काहीतरी खूप कल्लोळ चालू आहे आणि तिथे मी एखादं चित्र पाहीन, तर तसं नाही वाटत. शांत पाहिजे, शांतता पाहिजे. हं, हं. खूप स्वच्छ आणि मोकळं हवेशीर असं दालन पाहिजे. तर तिथे मी एखादं चित्र पाहायला जाणं याला प्राधान्य देईन. तर सांगायचं कारण म्हणजे ह्या वातावरणाचा पण भाग आहे. पण प्रेक्षक म्हणून आम्ही जोपर्यंत ह्या पद्धतीच्या आमच्या अपेक्षा आणि त्याच्याबद्दलची एक निश्चित भूमिका हं. आमची स्वतःची तयार करत नाही, तोपर्यंत कलेमध्ये तसं त्या पद्धतीचं प्रतिबिंब दिसणार नाही. आणि मासेसच्या बाबतीत तू जसं म्हणलास तसं, की बहुतांश लोकांना एवढा त्यांचं विकसन झालेलं नसतं. विचार तेवढा तू करत नाहीत लोकं आणि त्यामुळे त्यांना विरंगुळा चालणार असतो. हं. ते म्हणतात, की "कशाला डोक्याला ताप? फार नका ताप करू. हे मस्त आहे. छान 2 विनोद टाका मध्ये, एकदा गाणं टाका, मज्जा." आणि दुर्दैवानं त्यालाच कला, कला, कला म्हणायचं आम्ही एक सरधोपटपणे म्हणू लागलो आणि म्हणून तुम्हाला आता दिसून येईल, की हर कोई म्हणजे प्रत्येक दगडाखाली 4 लेखक, 4 नृत्यकर्मी,
4 चित्रकार, 15 लेखक असे सापडतातच तुम्हाला. कारण जो तो फेसबुकवर काय कोण चारोळ्याच लिहितो, कोण नवऱ्याबद्दलच कविता लिहितं, कोणी काय म्हणजे चालूच असतं ना. प्रत्येक जण काही ना काहीतरी अभिव्यक्त होतानाच दिसतो. तर ह्या एक्सप्रेशन अतिरिक्त एक्सप्रेशनिस्ट किंवा काय म्हणूया, एक्सप्रेशनिस्ट नको म्हणायला, तो फार वेगळ्या संदर्भात चांगला शब्द वापरला गेलेला आहे. पण ही अतिरिक्त अभिव्यक्तीची ओढ आम्हाला या नव्या तंत्रज्ञानाने लावली असं माझं एक मत आहे किंवा निरीक्षण आहे. ही माध्यमं आम्हाला खूप प्रतिक्रियात्मक वर्तणुकीमध्ये लोटतायत. त्यामुळे आम्हाला सतत असं वाटतं की अरे ह्याच्यावर मी मत नोंदवणं गरजेचंच आहे आणि मी नोंदवलंच पाहिजे. आणि मग ती एक अहमहिका या तंत्रज्ञानाने आमच्यामध्ये लावलेली आहे. कारण त्याच्यामध्ये त्याचं पर्यवसान सगळेजण ग्राहक होण्यामध्ये होतं आणि व्यावसायिकांचा फायदा होतो. हा त्यातला साधा उघड भांडवलशाही व्यवहार आहे. पण कलेच्या बाबतीमध्ये असं नसतंच मुळात. कलेच्यामध्ये मी बऱ्याच ठिकाणी रिक्त हस्तानी परत येण्याच्या निशाणावर सुद्धा जावं लागतं. मला शोधत फिरावं लागतं. तेव्हा मला ते सोनं कुठेतरी सापडणार. तर ते सोन्याच्या खाणी शोधणारी जी लोकं, त्यांच्यावर जसे सिनेमे, वेस्टर्न काही चित्रपट जे निघाले ना, तर तसं ते आहे की ते वेडेपणा लागतो त्याला. आणि मग ते शोधत राहतात माणसं आणि मग त्यातनं ते असे पुलंनी लिहिलेल्या रामूभैया दातींसारखे किंवा रावसाहेबांसारखं कॅरेक्टर जे आहे रामूभैया दात्यांवरनं त्यांनी, तर तसे रसिकाग्रणी तयार होतात. तर किंवा मी तुला म्हणजे आपल्या महाराष्ट्राला खूप चांगली मोठी परंपरा आहे की फक्त कलाकारच नव्हे, म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स किंवा ललित कलांमध्येच काम करणारी लोक म्हणूनच नव्हे, तर इतिहासाचं संशोधन करणारी लोक, जीवशास्त्राचं संशोधन, पुराण वास्तुशास्त्राचं संशोधन, अशा संशोधन करणाऱ्या की जे की त्याला लोकाश्रय मिळणारच नाही, म्हणजे ते इतकं जड असणार आहे की जे लायब्रऱ्यांमध्येच अभ्यासकच फक्त वापरतील. पण अशा लोकांना सुद्धा आर्थिक आणि इतर पाठबळ देऊ करणारी लोक आपल्याकडे पूर्वापार होत आलेली आहे. तर त्या सगळ्या लक्षात घेता त्यांची संख्या नेहमी कमी असते. त्यामुळे ती कमी राहील. मासेस हे मासेस असतात, त्यांची संख्या मोठी असते आणि त्यामुळे ते होत राहतील. हा त्यातला मोठा फरक आहे. त्यामुळे ऑडियन्समध्ये रूढार्थानं किंवा असं फार काही खूप मूलगामी बदल होतील असं नाही होणार. मात्र एक गोष्ट मात्र होते आहे की आता या तंत्रज्ञानामुळे मला जे वेगवेगळं बघायला मिळत आहे, त्यानं माझी बहुश्रुतता वाढते आहे. त्यामुळे मला माझ्या समजुतीत थोडी वाढ होतीये. अरे नाही हा, हे बघ ह्यांनी किती मस्त, हे पण त्याच्यात असं पण आहे, तसं पण आहे. मग त्यामुळे माझ्या अपेक्षांमध्ये वृद्धी होतीये. म्हणजे जसं तू 4 देश फिरलास, की मग तुला तुझ्या एअरलाईन कडनं काय नेमकं अपेक्षा ठेवायची, तुझ्या विमान कंपनीकडनं, हे तुला माहिती असतं. मग तू ते म्हणू शकतोस, की बाबा असं नाही, असं असतं बरं का. तर तद्वत तो अनुभव विस्तारला आणि त्यामुळे आमच्या अनुभवाच्या कक्षा विस्तारल्यामुळे आमच्या मागणीमध्ये पण थोडी सुधारणा होईल आणि मग तसं त्या अर्थाने पुरवठ्याचं पण सायकल चालू राहील. आणि म्हणून मासेस अजून दर्जाची अपेक्षा करतील असं त्याच्यावरचं माझं भाकीत आहे. आणि मग फेस्टिवल वगैरे ही जी मंडळी आहेत ती मात्र पूर्णतः नवतेची, म्हणजे पूर्णतः नवीन शैली, नवीन आशय याची मागणी करतील. आणि कदाचित भविष्याचा वेगळ्या पद्धतीने घेतलेला वेध, अशा काहीतरी वेगळ्या कल्पनांचा तिथे जास्ती प्रभाव असेल असं मला वाटतं. बरोबर, बरोबर. आता एक थोडासा वेगळा मुद्दा तुझ्याशी बोलताना एक लक्षात येतं की तू खूप उत्कृष्ट मराठी बोलतोस. म्हणजे हे मराठी भाषेत हे शब्द आहेत, हेच आता लोकांना विसरायला झाले. इतके इंग्रजी शब्द आपल्या अंगवळणी पडलेले आहेत. किंवा हो, तू ज्या खरं आहे. दर्जाचं मराठी बोलतोस ते आजकाल मराठी सिनेमांमध्ये किंवा नाटकांमध्येही दिसत नाही. तर काय सांगशील, म्हणजे हे मराठीकडे आपणच दुर्लक्ष करतोय का, काय म्हणशील याच्याबाबत? मी काय आता खरं सांगू का, म्हणजे मला याची उपरती फार मोठ्या गमतीशीर पद्धतीने झाली, की मी एका टप्प्यावरती इंजिनिअरिंग सोडून अचानक रेडिओमध्ये गेलो आणि तेव्हा रेडिओचा व्यवसाय खाजगी झाला होता. सुरुवात होती अगदी नवीन. आणि त्यामुळे ते सगळं अमेरिकेचं जे काही मॉडेल होतं किंवा अमेरिकन सगळी त्याची इथे प्रत काढत होते लोक. तसंच्या तसं करा, तिकडे करतात, तिकडे यश मिळालेलं आहे, तिथे पैसे मिळवले, इथे पण तेच करा, असं एक आपला अगदी खास भारतीय खाक्या होता. सांगायचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये असं अपेक्षित होतं की तुम्ही 3 भाषांचं कडबोळं करून बोला. ओके. इंग्रजी, हिंदी आणि मिही इंग्लिश वगैरे असं त्याला नावही त्यांनी तयार केलं.
आणि मी कडाडून विरोध केला. मी म्हणलं असं बोलून चालणारच नाही. कारण काय होतं, की त्यानं रेडिओ हा तुमचा म्हणजे रेडिओ या माध्यमाचं जे मर्मस्थान आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तो तुमचा सखा होतो, तुमचा मित्र होतो. कारण तो पॅसिव्ह असतो. तो तुमच्या चालू जगण्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. दूरस्थ राहून तुम्हाला आसरा देतो. तुमच्या काही हळव्या क्षणी तुम्हाला मित्रत्वाचा काही एक सूर ऐकवतो वगैरे, वगैरे. तर सांगायचं कारण म्हणजे त्यानं तुमची भाषा बोलली पाहिजे. तर तो आपला मित्र होईल, तर तो सखा वाटेल, तर त्याची आठवण येईल. अन्यथा नाही होणार. आता तुमचा रेडिओ ऐकणार कोण आहे? तर तिथे मासेस ऐकणार आहेत. कारण ते मासेसचं माध्यम आहे एकापरीने. आता हे जर सगळे जर सामान्य जण ऐकणार असतील, तर त्या लोकांना हे तुमचे अचानकपणे आंघळाळलेले शब्द असे काही इंग्रजाळलेले असे नाही कळणार आहेत. आणि मग त्यांना अर्थच नाही त्यांच्यापाशी तयार होणार आणि मग ते कदाचित तुमच्या माध्यमापासून, तुमच्या चॅनलपासून जे कुठलं रेडिओचं तुमचं आहे वाहिनी, त्यापासून दूर जातील. हा माझं म्हणणं होतं. तर मग त्याच्यावर बरीच चर्चा, चर्वण आणि मी म्हणलं, की पुण्यासारख्या गावामध्ये जर रेडिओ चालवायचा आहे, तर त्या वाहिनीनी मराठी संगीत ऐकवलंच पाहिजे. त्याशिवाय पर्यायच नाही. म्हणजे तुम्ही माणसांना त्यांच्या सांस्कृतिक पोषणापासून वंचित ठेवू शकत नाही. ते तुम्ही करत राहिलंच पाहिजे. वगैरे, वगैरे. तर सांगायचं कारण म्हणजे हे मला त्या रेडिओ मिर्चीच्या नोकरीने मला दिलेलं आकलन आहे, की आमचा विचार प्रक्रिया आमची कशी होते? आम्ही सलग एका भाषेमध्ये विचार करतो का? वाक्याची जुळणी कशी करतो? कर्ता, कर्म, क्रियापद सलग एकाच भाषेमध्ये आमचं म्हणजे मातृभाषेत सामान्यतः माणसं विचार करतात. तर तुम्ही ते विचार करताना तसा विचार करता का? आणि जर करत असाल, तर मग तसं बोलत का नाही? तर तुम्हाला वारंवारता म्हणजे जे शब्द तुम्हाला लागणार आहेत, त्याबद्दलचा तुमचा संग्रह नाही, शब्दसंग्रह. आणि त्यामुळे तुम्ही अडखळता आणि मग तुम्हाला असं वाटतं, की समोरच्याला कदाचित कळणार नाही. आणि म्हणून मग मी पटकन सोयीचा म्हणून एखादा इंग्रजी शब्द मध्ये वापरतो. आणि त्याची एक जनरीत होऊन जाते. आता हे व्यवहारातलं बोलणं जे आहे ते वेगळं. परंतु मला जर बोलण्यामध्ये अर्थ तयार करायचा असेल, शब्दांच्या रचनेमधनं अर्थ तयार करायचा असेल, तर मला एक सलग एका भाषेमध्ये बोलायला पाहिजे. मग इंग्रजी असेल तर इंग्रजी बोला. तसं काही प्रश्न नाही. म्हणजे तुम्ही फ्लुएंटली इंग्रजीमध्ये बोला. सलग एक सलग किंवा हिंदीत बोला किंवा काय तमिळमध्ये बोला. ज्या कुठल्या भाषेत बोलायचं ते बोला. सगळ्या भाषा या छान असतात. त्या आवश्यक आहेत. माणसा-माणसामध्ये संवाद घडवतात. ज्ञानाचा व्यवहार घडतो भाषेमुळे वगैरे, वगैरे. संस्कृतीचा व्यवहार घडतो. तर त्यामुळे त्या महत्त्वाच्या आहेत. पण आता जर मला इथल्या निसर्गामध्ये मी जन्मलो, इथल्या ज्या काही इतिहासात जन्मलो, ह्या काळात जन्मलो. आता इथे मराठी माझ्या घराची भाषा आहे, माझ्या आईची भाषा आहे, तर मी मराठीच बोलणार. आणि मला त्याच्यामध्ये कुठलाच न्यूनगंड अथवा कमीपणा नाही. आणि आम्ही असे प्रयोग केलेले आहेत म्हणजे परदेशी फेस्टिव्हल्समध्ये महोत्सवांमध्ये जेव्हा चित्रपट आमचे दाखवले गेले, तर तेव्हा आम्ही म्हणायचो, की तुम्ही कुठल्या भाषेत बोलणार? म्हणजे तुमचा चित्रपट सादर करताना जे तुम्हाला एक बोलावं लागतं प्रेक्षकांशी, तो संवाद कसा करणार? तर मराठीत करणार. आता तुम्ही चिनी माणसांसाठी जर दुभाषा ठेवू शकता, तर मराठीसाठी ठेवा. मग त्यांची धावपळ उडायची, पण ते मिळवायचे. हां, कारण आपली मराठी माणसं सुदूर गेलेली आहेत. कुठे नाहीयेत. जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. मग माणसं मिळायची मग त्यांना आणि मग ते दुभाषा म्हणून काम करायचे. आणि तसं झालेलं आहे. म्हणजे हे बर्लिनला झालंय, पॅरिसमध्ये झालंय, लंडनमध्ये झालंय, कार्लोव्ही व्हॅली, प्रागमध्ये झालंय. अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये झालेलं आहे. सांगायचं कारण म्हणजे मला माझ्या भाषेमध्ये चित्रपट करावासा वाटतो. याचं कारण असं, की मला नेमकेपणाने काय म्हणायचंय, ते मी माझ्या भाषेतच सांगू शकतो नेमकं. हां, म्हणजे उद्या माझ्यावर एखादा खटला गुदरला, तर माझी बाजू मांडताना मला मराठीच बोलावं लागेल ना, नाही का? तर तसं ते आहे, की मला तुला काही सांगायचंय पोटतिडकीनी. मगाशी जी मी कलेची व्याख्या करताना किंवा त्याचं एक लक्षण सांगताना म्हटलं, की मला आतून उर्मीतनं तुला काहीतरी सांगायचंय. तुलाच म्हणण्यापेक्षा माझ्या समकालीन मानव समूहाला सांगायचंय. तर असं मी लोकांपुढे काहीतरी ठेवू पाहतो आहे, तर ते जे उगवून येणार आहे ते माझ्या विचाराच्या भाषेतनंच येणार आहे. आणि म्हणून मी माझ्या मातृभाषेतनं सिनेमा करतो, लिहितो. म्हणजे मी आणि उमेश. हे त्याचं कारण आहे. आणि त्यामुळे अवघड वगैरे ही सोपी लेबलं त्याला एक आपलं डकवतो ना आपण, की एक काहीतरी त्याला अं, अ, खऱ्या अर्थानं दूषणच म्हणावं लागेल. हे असं दूषण चिटकून टाकायचं, की "हो, तुम्ही बाबा फार अवघड बोलता. आम्हाला काही कळतच नाही बाबा."
पण समजा असं तांदूळ निवडतात तसं निसायला बसलं आणि निवडून काढलं, किंवा कुठला वाटला रे तुला अवघड शब्द आणि मग तो काढला बाजूला, तर त्याचा अर्थ ठाऊक असतो. हो. तुम्ही फक्त समग्रतेने ऐकत नाही आणि ते जर ऐकलं तुम्ही, तर तुमचाही शब्दसंग्रह वाढेल आणि तुम्हाला सापडतील की अनेक स भाषा तुमची संस्कृती सांगत असते दुसऱ्याला. त्यामुळे संस्कृतीवाचक खूप शब्द असतात. म्हणजे उदाहरणार्थ काही क्रिया म्हणजे साडी नेसणे. हं. आता साडी हे वस्त्र परकीय संस्कृतीमध्ये नाहीच. त्यामुळे त्याशी निगडीत असलेलं नेसणे हे क्रियापदही तिथे नाहीच. है की नाही? रांधणे असं जो स्वयंपाकाच्या संबंधातला विचार आहे. अ, पाणी शिंदणे अशी जी क्रियापदं आहेत समजा. तर आता ह्या पद्धतीचे व्यवहार म्हणजे जनरीती नव्हत्याच. त्यामुळे तशी भाषा त्या पद्धतीने झाली. त्यामुळे त्यांच्याकडे ज्या पद्धतीचे शब्द लोकव्यवहारातनं जन्माला येतात. तर तेच हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आमचं जर आम्हाला खरोखर परदेशात जाऊन मंडळी गणोत्सव करतात आणि फेटे घालून नाचतात वगैरे. अ, म्हणजे त्यांना त्यांच्या संस्कृतीचा एक मोठा आधार वाटतो तिकडे, परस्थ देशात गेल्यावर. हो की नाही? मग असं असताना तुम्ही मग भाषेचा पण त्याच्यामध्ये अ, अंतर्भाव केला पाहिजे आणि त्याच्यावरती पुढच्या पिढीपर्यंत तुम्ही तुमची भाषा तिच्या सकल वैशिष्ट्यांसकट पोहोचवाल आणि मग पुढच्या पिढीला ठरवू द्या, की त्यांनी ती घ्यायची का नाही घ्यायची. ते भले बहाद्दर. म्हणजे मला असं काही त्याच्याबद्दल फार भावनिक उमाळे-बिमाळे येत नाहीत, की आमची भाषा किंवा मला त्याचं कुठलं राजकीय भांडवल करावं असंही वाटत नाही. हं, हं. पण मला नेमकंपणाने माझी ओळख लागण्यासाठी भाषा उत्तम माझी असावी, असं मात्र मला वाटतं. आणि हा त्याच्या पाठीमागचा विचार आहे. त्यामुळे मी आणि सुदैवाने काय झालं, की मला खूपच लोकांचा अशा लोकांचा सहवास लाभला, की जे फार उत्तम मराठी बोलतात. आणि इतकं सुंदर म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर किंवा प्राध्यापक कैलासवासी हे दोघंही आता नाहीत. राम बापट म्हणा किंवा आमचे गोपू देशपांडे म्हणा किंवा असे अनेक लोक आमचे इथले गोबम देगलूरकर सर आमचे म्हणा, अ, बाबासाहेब पुरंदरे म्हणा, अनेक लोक की वैशिष्ट्यपूर्ण भाषा वापरून अ, राम शेवाळकर म्हणा, कितीतरी नावं सांगता येतील. तर या मंडळींचं मराठी तुम्ही ऐकत राहावं असं असतं. श्रीपू भागवत. तर मला म्हणायचं असं की नेमकं आम्हाला जे काही म्हणायचं आहे, त्याचा अर्थ पूर्णांशाने समोरच्यापर्यंत पोहोचण्याकरता तुमच्या मातृभाषेचं सुकर साधन दुसरं कुठलं नाही. त्यामुळे भले तुम्ही ते का नाही वापरणार असा मला प्रश्न पडतो. आणि मग त्याचे तुकडे पाडून ना ते मध्ये काहीतरी दुसरे शब्द येणं, ते माझंही होतच खूप. कारण मीही खूप चार चौघातच व्यवहारात वावरतो. अ, जिथे की सगळे एम-बी-एनची चलती आहे. सगळ्या दुनियेमध्ये, आलम दुनियेमध्ये, की जे खूप काहीतरी धेडगुजरी भाषा बोलतात. आणि ती व्यवहाराची भाषा त्यांनी केली आहे, धंद्याची भाषा असं मी त्याला म्हणतो. आता त्या धंद्याची भाषा मलाही बोलावीच लागते कुठे-कुठे जाऊन बाहेर. त्यामुळे माझ्यावरही तो परिणाम होतोच. म्हणजे ते काही दुर्गुणापासून मी फार हे सुरक्षित आहे अशातला भाग नाही. पण परत-परत घासून-पुसून धुवून लख्ख करावं लागतं भांडं. पुन्हा-पुन्हा सराव करावा लागतो आणि जाणीवपूर्वक बोलावं लागतं. आता समजा मी एखाद्या इंग्रजी वाहिनीवर मुलाखत द्यायला गेलो, तर मग मी इंग्रजी बोलतो. त्याकरता मी सराव करतो. 2 दिवस मी सलग मग इंग्रजीत जास्तीत जास्त बोलतो. पण पूर्ण इंग्रजीत बोलतो. मग जेणेकरून आणि मी तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा हे सांगतो, की बाबा इंग्लिश स्टिल रिमेन्स अ फॉरेन लँग्वेज फॉर मी. सो पार्डन माय मिस्टेक्स. I'll try not to make them not to make many, but still there is a possibility that I could make mistakes because it's a foreign language for me. आणि एक मी अडखळीन ते मांडताना हे करताना. हां, माझं इंग्रजी वाचन काही कमी आहे का? तसं काही मला कुठला न्यूनगंड आहे का? असं काही नाही. पण नेमकेपणाने मला हे साहेबाला सांगता येतं, की बाबा हे पहा तुझी भाषा मी प्रयत्न करतो. त्यामुळे मी अगदी जर्मन लोकांशी जाऊन आम्ही बिनधास्त जर्मन जे काही तोडकं-मोडकं जे आहे, ते सुद्धा बोलू शकलो. अ, किंवा आता आमचा मित्र उमेश कुलकर्णी तो उत्तम फ्रेंच शिकलेला आहे. त्यामुळे तो फ्रेंच बोलूही शकतो. आमचा फ्रान्समध्ये एक फार चांगला मित्र आहे. तर तो त्याच्याबरोबर फ्रेंच बोलण्याचे आम्ही खूप विनोदी प्रयोग करत असतो. असो, तर त्यामुळे हे भाषेबद्दल त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी अवघड करायचंय किंवा काहीतरी असं काही नाही. नेमकं बोललेलं कळावं लोकांना, हा तो विषय आहे बास.
आता तू फ्रेंच भाषेबद्दल बोललास, तर काय सांगशील फ्रेंच भाषा किंवा फ्रेंच इतिहास, संस्कृती याच्याबद्दल काय? किंवा फ्रेंच सिनेमा हा कसा वेगळा आहे किंवा हो, काय अरे बापरे! बघायला मिळालं आणि याच्यामध्ये असं? अरे मजेशीर माणसं आहेत फ्रेंच आणि खूपच म्हणजे सगळ्या जगाला भुरळ घालतात ती. त्यामुळे म्हणजे त्यांची संस्कृती भुरळ घालते. ते ज्या ज्या पद्धतीने सोहळे मांडतात, मग त्यांच्या खाण्यापिण्याच्या अ, सवयींचा सोहळा असेल अथवा सकाळी प्रातःकाळी उठून जाऊन तो लांबुळका ब्रेड घेऊन येणं असेल बेकरीमध्ये जवळच्या जाऊन, ही त्यांची सवय किंवा कुणाकडे जर रात्री भोजनाला बोलवलं तर मग एखादी सुंदरपैकी वाईनची बाटली घेऊन जाणे वगैरे असा शिष्टाचार असेल. अनेक अनेक रीतीच त्यांच्या फार लुभावतात हम्म. आणि आणि एकूण त्या अर्थाने उच्चारणाच्या दृष्टीने ती थोडीशी फार काय म्हणूया काय कसं सौम्य आणि हम्म. मृदू भाषा आहे. हो. फार अशी म्हणजे जर्मन थोडी जरा कठोर हो. व्यंजन मराठीसारखी आहे. जर्मन म्हणा किंवा डच म्हणा, या भाषा तुला मराठीच्या जवळ जाताना दिसतील, की मराठी हिंदीच्या तुलनेत खूपच कठीण आहे. कठीण इन द सेन्स रखरखीत आहे. हम्म. हम्म. तर तर त्याचा पोत ह्या फ्रेंच भाषेचा पोत हा नरम मुलायम आहे. हो, अगदी. आणि हां. आणि त्याच्यामध्ये एक जे फ्रेंच कलेमध्ये पण तत्व दिसून येतं, की त्याच्यामध्ये एक जो जे नाजूकपणा. त्याला हां. नाही नाजूकपण तर मी म्हणलंच, की तो नरम मुलायम पोत आहे. ते नाजूकपण आहेच आहे. पण त्याच्यामध्ये एक ज्याला हे म्हणतात ना ॲब्सर्डिटी असा हम्म. जो विषय असं जे कलेचं एक सौंदर्य मूल्य आहे. हम्म. तर त्या पद्धतीचं पण मला त्याच्यामध्ये दिसून येतं, की एक त्याच्यात एक मस्त ॲब्सर्डिटी आहे त्या हम्म. भाषेच्या उच्चारणामध्ये, त्याच्या व्याकरणामध्ये. आता हा मुद्दा मला फक्त भावनिकदृष्ट्या आकळलेला आहे. मी याचं सखोल विवेचन नाही करू शकणार कारण भाषेचा तेवढा माझा अभ्यास नाही. हम्म. पण हे माझं निरीक्षण आहे, असं मला वाटतं. म्हणजे हा अ, भावाचा भाग आहे. म्हणजे माझा असा भाव आहे. हम्म. आणि त्या पलीकडे मग फ्रेंच सिनेमा तर काय म्हणजे तो जेव्हा अ, सिनेमा नावाचं एक रंगीत खेळणं समोर आलं होतं हम्म. आणि मग त्यानिमित्ताने एक मुसाफिरी चालू झाली. तर तेव्हा पोटभर सिनेमा बघितला होता जगभरातला जो झालेला सगळ्या मास्टर्सचा. तर त्याच्यामध्ये त्या फ्रेंच न्यू वेव्हचा खूप भाग होता. फ्रेंच नुआरचा भाग होता. आणि ह्या सगळ्या सिनेमांचं खूप सुरुवातीला खूप पारायण केली होती आणि त्याचा एक धसका सुद्धा घेतला होता, की अरे बापरे! असा सिनेमा असतो. हा सिनेमा म्हणजे जे आवडतायत सिनेमा ते हे सिनेमा हम्म. म्हणजे गोदारचे सिनेमे जर आवडतायत तर तुम्हाला धसकाच बसेल ना, की तुम्ही बापजन्मी असं करू शकणार नाही हो काही. कसं करणार हे? अरे बापरे! हे खूप अवघड आहे. चला निघून जाऊ आपल्या. तर पण मूळ त्याच्या प्रेरणेपाशी जावं लागतं मग, की तुम्हाला तुमची गोष्ट सांगायची आणि ती तुमच्या पद्धतीने सांगायची हे त्यातली मेख आहे. आणि तुम्ही मग ती किती परिणामकारकपणे सांगता हा तुमचा विषय राहतो. त्यामुळे आपण आपल्या कलेवरती जर छान चांगल्या पद्धतीने सकारात्मक प्रेम केलं तर मग हा धसका निघून गेला इव्हेंच्युअली हळू-हळू. आणि तर त्यामुळे काय म्हणजे फ्रान्सचं काय आवडत नाही असं आणि दुसरं एक सगळ्यात छान गंमतशीर गोष्ट काय आहे माहितीये फ्रान्समध्ये, हम्म. की फ्रान्समध्ये आल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे अ, असं घराहून खूप दूर आलोय असं चुकल्यासारखं होत नाही. एकटं पडल्यासारखं होत नाही. कारण ते फ्रेंच माणसंही बऱ्यापैकी इकडे-तिकडे कचरा टाकतात आणि भारतीय भारतीय माणसांसारखे जरा थोडेसे अस्ताव्यस्त पण ते आहेत. बेशिस्त आहेत. तर ही त्यांची बेशिस्त किंवा अस्ताव्यस्तपणा पण तो मोकळा आहे. म्हणजे तो हम्म. भारतीयाने इतका पराकोटी त्यांनी गाठलेली नाहीये. त्यामुळे त्याचं अजून थोडं सौंदर्य सापडू शकतं. पण त्यामुळे ते आपलेसे वाटतात. हम्म. आणि म्हणजे मजा वाटते. तिथे असं अ, भय वाटत नाही किंवा कोरडेपणा वाटत नाही, अलिप्तता वाटत नाही. म्हणजे तुम्ही जर्मनीत गेलात तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला जरा अलिप्त वाटतं. म्हणजे माणसं जरा इव्हन ब्रिटनमध्ये अ, पण तसा शुष्क कोरडेपणा इथे नाही. इथे जरा हां, मौजेचा विषय आहे थोडा. गंमतशीर प्रकार आहे. असं सगळं आहे. बरोबर. तर तू अ, जगभ्रमंती केलेली आहेस त्या चित्रपटाच्या माध्यमातून. त्याच्याशिवाय एक लेखक आहेस, एक दिग्दर्शक आहेस, एक कलाकार आहेस. या विविध माध्यमातून किंवा या विविध भागातून तू व्यक्त होत असतोस.
तर कवी किंवा काव्य याविषयी काय सांगतील, की यातूनही गोष्टी सांगितल्या जातात किंवा यातूनही मत मांडलं जातं. तर तू कधी असं करतोस का, की कविता किंवा संगीत ह्याच्याकडे कसं बघतोस? हम्म. मला असं वाटतं की साहित्यिक कला प्रकारांमध्ये कविता ही सर्वोच्च मानली गेली पाहिजे किंवा मानली जातेही. हम्म. इतकी ती इतकं ते उच्च स्थान तिला आहे त्या कला प्रकाराला. म्हणजे एखादा माणूस नाटककार सहजी होऊ शकेल, कथाकार एक वेळ होईल, कादंबरीकार त्याहून जरा थोडासा अवघड म्हणजे तसं होईल. पण तो कविता करणं ही फारच जरा गंभीर गोष्ट आहे आणि फार अनवट गोष्ट आहे. कारण म्हणजे कवितेमध्ये पण अमूर्ताला भिडण्याची जी ताकद आहे ती खूप तिच्या सगळ्या या ऍब्सर्डिटीला हम्म, हम्म, त्याचा पासंग सगळा घेत कविता व्यक्त होते किंवा कविता तयार होते हम्म. आणि ती जगण्याशी फार वेगवेगळ्या अंगानं काय म्हणूया तिला मणका नसल्यामुळे ती अत्यंत फ्लेक्सिबल किंवा चहू अंगाने ती भिडू शकते. तर त्यामुळे कवितेबद्दल खूप अप्रूप वाटत आलेलं आहे. कवितेचा चाहता आहे. कविता वाचत राहतो वेगवेगळी. पण कविता करतो कधी कधी काही गोष्टी छोट्या, पण मला कवितेचं अंग नाही आणि त्यामुळे मी काही कवी नाही, मी गद्य माणूस आहे. आणि असं असतं. आणि तसं संगीताबाबतीत म्हणायचं तर संगीत ही तर सगळ्या कलांमध्ये सर्वोच्च दर्जाची कला समजली जाते किंवा आहेच ती. कारण तिथेही पूर्ण अमूर्ताचा व्यवहार आहे. तिथे तर काहीच म्हणजे दाखवायला काहीच नाही. कवितेत निदान तुम्हाला तुम्ही शब्द तरी तयार करता, म्हणजे दिसतो तो शब्द. तर तसंही काहीच नाहीये. इथे सगळं हवेतच घडतं. आणि प्रत्यक्ष म्हणून काही असं नाही आणावं लागत आणि तरी सुद्धा प्रत्यक्ष असलेला श्रोता तो स्वर्गात गेलेला असतो. तर ही संगीतातली ताकद आहे. त्यामुळे गायक म्हणून म्हणजे मी तर शिकायचा खूप दिवस प्रयत्न करतोय शास्त्रीय संगीत, की याच करता की चांगलं ऐकता यावं. म्हणजे काय ऐकावं हे कळावं, कसं ऐकावं हे कळावं, नेमकी कशाला दाद द्यावी हे कळावं. आणि मग होता होईत तो कधी जर गावंसं वाटलंच, छान पाऊस पडला असता, एखादी लकेर तुम्हाला घ्यावीशी वाटली, तर ती तुमची बेसूर असू नये, ती बरं. सुरेल व्हावी शक्य तेवढी. ह्या मिशानं मी गाणं शिकतो आणि तो फार आनंदाचा व्यवहार आहे. तर असं या दोन गोष्टींबद्दल वाटतं. आणि सुदैवानं या दोन्ही क्षेत्राबाबतीत आपली मराठी काय म्हणूया शिल्लक ही खूप मोठी आहे, चांगली. म्हणजे आपली दौलत, मराठी दौलत त्या बाबतीमध्ये समृद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्याकडे चांगलं काव्य लिहिलं गेलेलं आहे आणि उत्तम दर्जाचं संगीत पण झालेलं आहे. आता एकूणच जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये जे जे प्रभाव सगळ्याच माणसांवरती येतात आणि एक जे सगळ्या संस्कृत्यांचं एक त्याचं काय म्हणूया एक वितळून त्याचा एक जिन्नस तयार होण्याचं जे काही प्रक्रिया चालू आहे सगळ्या जगभरामध्ये, त्याचे प्रभाव पडून जी अभिव्यक्ती तयार होते कवितेच्या बाबतीमध्ये किंवा संगीताच्या बाबतीमध्ये, तर तिची संक्रमण अवस्था आहे असं मला वाटतं. काही काळानंतर त्याचं एक नेमकं छान स्वरूप समोर येईल असं एक निरीक्षक म्हणून मी काही त्यातला अभ्यासक नव्हे किंवा फार अधिकारवाणीने मी काही बोलतोय अशातला भाग नाही, पण असं मला एक वाटतं. खरंच खूप छान आणि वेगळे मुद्दे तू इथं मांडलेस. तर आता तशी वेळ झालेली आहे. जाता जाता शेवटी काय सांगशील, की या कलेकडे किंवा एकूणच कलाकारांकडून एक जबाबदारी आहे या सगळ्या दुनियेला एक थोडीशी कुठेतरी होप किंवा काहीतरी चांगली गोष्ट करून दाखवण्याची, कुठेतरी जगत राहा, छान राहा, पुढे चांगलं घडणार आहे अशी एक अपेक्षा ठेवण्यासाठी? मला असं वाटतं की जबाबदारी असं म्हणून कलेची काही नसते. कलेची जबाबदारी किंबहुना कलाकाराची जबाबदारी ही त्याच्या स्वतःशी प्रामाणिक राहणं, त्याच्या जगण्याच्या अनुभवाशी प्रामाणिक राहणं, हे जास्ती ही जबाबदारीचं काम असतं. आणि त्या अनुभवाला सगळ्या मोठ्या एका परिप्रेक्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने छिलून, कातून, तासून असं मांडत राहणं हे त्याचं काम असतं. तर त्यामुळे
आशावाद, निराशावाद वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे वाद अथवा हे काही विशिष्ट हेतू घेऊन कलेनी काही काम करायला पाहिजे असं मला वाटत नाही. कलेमध्ये हे सगळं अनुस्यूत आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत राहतील. चांगली एखादी कला प्रसवली तर त्याच्या म्हणजे ती अगदी घनघोर निराशावादी जरी असली, तरी त्याच्या दर्शनानं, प्रकटीकरणानं जो एक आनंद आणि एक उत्साह तयार होत असतो, तर ती ऊर्जा जगायला खूपच पूरक आणि पोषक असते. त्यामुळे अशा अर्थाचं जबाबदारी वगैरे काही नाही, पण माणसांनी मुक्तपणाने आणि स्वतंत्रपणाने, हं. स्वयंविचाराने काहीतरी व्यक्त करावं. सध्याचं जे ज्याला पीअर प्रेशर असा जो एक शब्द आता फार प्रचलित केलाय माध्यमांनी, तर तसं फार एकसारखं वागणं आमचं होतंय फार. म्हणजे तू कसा वागतोस त्याचा माझ्यावर खूप प्रभाव होतो आणि मग मी तसं करतो. तर त्यामुळे आमच्या प्रत्येकाची स्वतंत्र विचारशक्ती कुंठित झाल्यासारखी थोडी होते. तर ते न होऊ देता प्रत्येक माणसानंच जर चांगल्या पद्धतीने स्वतंत्ररित्या विचार केला, हं, हं. तर मला असं वाटतं की भविष्य काळाकडनं खूप काही चांगली आस ठेवताच येईल. खरंच. तर गिरीश दादा खूप खूप धन्यवाद तुझे. तू इथे आलास, आमच्याशी गप्पा मारल्यास. धन्यवाद. मलाही खूप बरं वाटलं आणि तू जरा जरा वेगळे काही प्रश्न विचारलेस म्हणून. अर्थात मी काही फार खूप रंजक बोलण्याबद्दल काही प्रसिद्ध आहे असं मला वाटत नाही किंवा म्हणजे माहित नाही. पण मला काय म्हणूया प्रामाणिक संवाद साधायला आवडतं. त्यामुळे आत एक बाहेर एक असं न करता आपलं मोकळं प्रांजळ जे काही आहे ते बाबा मांडायचं. तर तसा संवाद तू घडवून आणलास. तो मोकळेपणा तू मला दिलास त्याबद्दल तुझे खूप आभार. तुझे विचार हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि ते माझ्यातर्फे पोहोचले याबद्दल मीच तुझा आभारी आहे खरं तर. खूप खूप थँक तू आलास. थँक्यू. प्लेजर डिअर, प्लेजर. फारच मजा आली. येस. आणि या निमित्ताने आपल्या सगळ्या फ्रान्समधल्या मराठी जनांना आणि फ्रेंच जनांना खूप खूप चांगल्या शुभेच्छा भविष्यासाठी. उत्तम आरोग्य, उत्तम स्वास्थ्य त्यांना लाभो आणि छान छान कला त्यांच्याकडनं प्रसवोत अशी एक शुभेच्छा. कारण त्यांनी तू पाहिलं जर तर तो जो तुमचा आयफेल टॉवर जेव्हा उजळला म्हणजे जेव्हा त्यांनी चालू केलं लॉकडाऊन नंतर, तर तिथे सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने रोषणाई करत तो जो एक आविष्कार घडवला, तर ही मौज आहे. खरं. तर म्हणजे अ, ते त्या त्या मातीचा गुण पण असतो आणि त्याची एक परंपरा पण असते. हं, हं. म्हणजे फ्रेंच लोक नवं काहीतरी असं काहीतरी होणार आहे, तर तो सोहळा करतील तर कसा करतील बुवा? तर त्याची एक परंपरा आली आहे वाहत. बरं. तर तसं आमच्या पण परंपरा ज्या वाहत आल्या, त्या परंपरांकडे फार सकसपणाने पाहत, हं. त्याला यथायोग्य समयोचित कालानुरूप योग्य स्वरूप देत, एक नवं वस्त्र देऊन तिला पेश करायचं असतं. तर हे लोकं हे आपल्याला शिकण्यासारखं असतं फार पाश्चात्यांकडनं आणि ते शिकत राहावं. थँक सो मच. भेटूया. बाय. तर मंडळी, सची के मैफिलचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. नमस्कार, मी गिरीश कुलकर्णी. तुम्ही मला पाहताय सची की महफिल या YouTube चॅनलवर. तर कृपया तुम्ही हा चॅनल आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ऑल द बेस्ट.